Good afternoon, student. I am Dr. Avinash Adsul from Department of Botany, Gokhale Education Society's Arts, Commerce and Science College, Jawar. I will be dealing with your botany paper first, that is plant diversity first. हे जे कोरोना पॅन्डेमिक आलं आणि त्या पूर्ण सिनॅरिओमध्ये वी कांट मीट राईट नाव. म्हणजे FY ज्यावेळेस सुरू होतं, फर्स्ट इयर BSc ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस पहिले 10-15 दिवस मुलांना ओरिएंटेशन द्यायला पाहिजे, त्यांना थोडंसं सांगायला पाहिजे की काय असतं BSc, काय कुठे आहात तुम्ही, याच्यावरती थोडी चर्चा व्हायला पाहिजे. मग त्यांचं आणि शिक्षकाचं थोडंसं ट्युनिंग जुळतं, नातं जुळतं आणि मग सिलेबस आणि सब्जेक्ट डिलिव्हर व्हायला सुरुवात होते. असो, राईट नाव वी कांट मीट, आय कांट टीच यू इन फ्रंट, बट स्टील दिस इज आवर अटेम्प्ट टू रीच यू, टू कन्वे आवर थॉट्स, आवर नॉलेज, आवर सब्जेक्ट टू यू पीपल फॉर युअर डेव्हलपमेंट. या पॅन्डेमिकमुळे सगळ्यात जास्त लॉस जर कोणाचा झाला असेल तर तुमचा, विद्यार्थी मित्रांनो, तुमचा. आयुष्यातले हे 3 वर्ष आहेत ना, FY, SY, TY, हे 3 वर्ष हे तुमचं आयुष्य घडवणारे, बदलणारे 3 वर्ष असतात. आणि याच्यात तुम्ही आमच्या समोर पाहिजे, पूर्ण नॉलेजची डायरेक्ट, म्हणजे इनपुट आउटपुट डायरेक्ट देवाणघेवाण असायला पाहिजे. तर तुम्ही काहीतरी कुठेतरी स्टेबल होऊ शकता, राहू शकता. स्टील याच्याकडे जर पॉझिटिव्ह अँगलनं बघितलं तर तुम्हाला खूप सारा वेळ मिळतोय तुमच्यातल्या कमतरता भरून काढण्यासाठी. जर तुम्ही 12वीपर्यंत 12थपर्यंत जे काही शिकला असाल, कुठं वाटत असेल की मी हे ऑप्शनला ठेवलं आहे, कुठंतरी वाटत असेल की हा सब्जेक्ट मला आवडत नाही, याच्यात मी कधी काही बघणार नाही, असे सब्जेक्ट आहेत ना, तुम्हाला परत एकदा रिवाईज करण्याची संधी भेटली आहे. त्या संधीचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्यायला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल, आय वेलकम यू टू द कॅम्पस ऑफ गोखले एज्युकेशन सोसायटीज आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, जवाहर. वेलकम इन BSc कोर्स. तुम्ही BSc घेतलं आहे, BSc करताय म्हणजे एक गाठ तुमच्या डोक्यात पक्की बांधून घ्या की यू आर ऑन राईट ट्रॅक. यू आर ऑन राईट ट्रॅक. का तर भारत हा एक ट्रॉपिकल, विषुववृत्तीय प्रदेश, ट्रॉपिकल किंवा सबट्रॉपिकल रिजनमधला देश आहे. आणि आपल्या कंट्रीमध्ये वी हॅव ॲम्पल अमाऊंट ऑफ बायोलॉजिकल रिसोर्सेस. म्हणजे शक्यतो सगळ्याच लोकांना 2 वेळेचं पोटभर जेवण मिळेल एवढी आपली मिळकत आहे, एवढं आपण कमवू शकतो. का तर आपल्या वातावरणामुळे. आपण काही टेम्परेट नाही आहे, बर्फाळ प्रदेशात कुठे राहत नाही, जिथे झाडच येत नाहीत, जिथे पिकं घ्यायला जागा नाही, चान्स नाही, असं काही कंडिशन नाही. आपल्याकडे चांगली जमीन आहे, चांगली माती आहे, चांगलं वातावरण आहे, पोषक वातावरण आहे, चांगले पिकाची संस्कृती आहे. त्यामुळे वी कॅन प्रोड्यूस इनफ अमाऊंट ऑफ फूड फॉर आवर पीपल. कुठल्याही देशाचा विकास जो असतो ना, तो विकास जास्त करून त्या देशाच्या R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती असतो. जपान आपल्यापेक्षा खूप लहान देश आहे, स्टील ते आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. का तर त्यांच्याकडे त्यांनी रिसर्च केला आहे खूप सारा. आज कुठल्याही गोष्टीत जा, इंजिनिअरिंगमध्ये जा, ॲटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये जा, दे आर फार अहेड दॅन अस. ते सुझुकी गाडी इथं येऊन खूप सारी सेल करतायत, पण भारतातली टाटा तशी जपानमध्ये जाऊन विकली जात नाही. बरोबर? का तर त्यांची टेक्नॉलॉजी पुढे. मग ही टेक्नॉलॉजी डेव्हलप कशी होते तर टेक्नॉलॉजी डेव्हलप होते रिसर्चनं. रिसर्च कोण करतो? बेसिक सायन्सेसमधले लोक. म्हणजे सायन्स जे असतात
they are categorized into two different criterias: applied sciences and basic sciences. Applied sciences कुठले? Medical, engineering, biotechnology, these are applied sciences. Whereas basic sciences are botany, zoology, chemistry, physics, mathematics, statistics. These are branches of basic sciences. तर ॲप्लाइड सायन्सेसचं काम काय असतं? ॲप्लाइड सायन्सेसचं काम असतं बेसिक सायन्सनं जो रिसर्च केलेला आहे त्या रिसर्चचं ॲप्लिकेशन किंवा युटिलायझेशन डे बाय डे लाईफमध्ये इम्प्लिमेंट करणं हे ॲप्लाइड सायन्सचं काम असतं. फॉर एक्झाम्पल, अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी एक वॅक्सिन शोधून काढलं है ना, माहिती आहे तुम्हाला? अँटीबायोटिक शोधून काढलं पेनिसिलिन नावाचं, बरोबर. पेनिसिलिन शोधणारा हा बेसिक सायन्सेसचा माणूस होता आणि त्याचं ॲप्लिकेशन करणारे हे डॉक्टर आज ॲप्लाइड सायन्सेसचे माणसं आहेत, जे पेनिसिलिनचं इंजेक्शन देतात आणि मरीजांना किंवा जे पेशंट असतात त्यांना बरं करतात. तुमच्या लक्षात आलं ॲप्लाइड सायन्सेस आणि बेसिक सायन्सेस. तुम्ही जो कोर्स ऑप्टेन केला आहे, कोर्स सिलेक्ट केला आहे, दिस इज बेसिक सायन्स, BSc. याच्यात BSc जर तुम्ही डेव्हलपमेंट केली किंवा बेसिक सायन्स तुमचे पक्के झाले तर तुम्ही रिसर्च करू शकता आणि भारताच्या डेव्हलपमेंटमध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकता, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. म्हणून you are fortunate and you are on right track that you have selected BSc as your career. ठीक. मग आता एज्युकेशन म्हणजे काय? आपल्याला सिलेबस बघायचा आहे, आपण सिलेबसपर्यंत जाऊ. त्याच्या आधी थोडीशी तुम्हाला पार्श्वभूमी किंवा थोडंसं इंट्रोडक्शन देतो मी काय आहे. एज्युकेशन मला वाटत नाही किंवा हे माझं वैयक्तिक पर्सनल मत आहे, इट्स नॉट फॉर ब्रेड अँड बटर ओनली. फक्त तुमच्या रोजीरोटीसाठी तुम्ही शिकताय असं नाही, किंवा 3 वर्षात तुम्हाला इथे फक्त रोजीरोटीसाठीच एक एम्प्लॉई तयार करायसाठी शिकवलं जातं आहे असं नाही. त्यासोबत तुमचा सर्वांगीण विकास, तुमच्या पर्सनॅलिटीला वेगवेगळ्या डायमेन्शननं ग्रूम करण्याची जबाबदारी आमच्यावरती आहे. स्टुडंट लाईफ ही खूप काही शिकण्यासाठी असते, शिकत राहायचं आपल्याला 3 वर्ष. मग तुम्हाला वेगवेगळे स्टेज अवेलेबल होतील. तुम्ही कधी बोललेले नसाल तर कॉलेजमध्ये आल्यामुळे तुम्ही बोलायला शिकाल. तुम्ही सर्वांगीण विकास होईल, तुमच्या डोक्याचा विकास होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तुमची थिंकिंग, वे ऑफ थिंकिंग चेंज व्हायला पाहिजे. एक इलिटरेट माणूस आणि एक ग्रॅज्युएट माणूस याच्यामध्ये फरक असतो, तो फक्त वे ऑफ थिंकिंगचा. तुम्ही कुठल्याही सब्जेक्टकडे किंवा कुठल्याही ऑब्जेक्टकडे ज्या दृष्टीने बघताय ना, तो दृष्टिकोन इलिटरेट म्हणजे न शिकलेल्या माणसाचा तसा दृष्टिकोन नसतो. तो दृष्टिकोन तुमच्यात रुजायला पाहिजे. यासाठी तुमचं गरजेचं आहे एज्युकेशन, आणि ते पण ग्रॅज्युएशन. येते लक्षात? आता मी माझ्या सब्जेक्टकडे वळतो. माझा सब्जेक्ट आहे बॉटनी, बरोबर. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, वेअर वी स्टडी प्लांट सायन्सेस, बॉटनी. बॉटनीलाच प्लांट सायन्सेस असं पण म्हटलं जातं हल्ली. पवार सरांनी म्हणजे याच्या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला इंट्रोडक्टरी जे लेक्चर दिलं त्यात त्यांनी सांगितलं असेल तुम्हाला BScचे कोर्स, त्यात FYला किती सब्जेक्ट असतात, प्रॅक्टिकल कसे असतात, किंवा सब्जेक्टचे मार्क कसे असतात, इव्हॅल्युएशन कसं होऊ शकतं, SYला काय असते, TYला काय असते, हे त्यांनी सांगितलं असेल तुम्हाला. मी बॉटनीबद्दल सांगतो थोडंसं. आय लव्ह बॉटनी.
सो आय सिलेक्टेड बॉटनी ॲज माय प्रोफेशन, ॲज माय करिअर. एवढं तुम्ही एक लक्षात ठेवा. कुठलाही सब्जेक्ट, नॉट ओन्ली बॉटनी, जर तुम्ही झुलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, कुठलंही जे असेल ना, कुठलाही जो सब्जेक्ट असेल, तो सब्जेक्ट जर तुम्ही जीव ओतून शिकलात आणि त्यालाच तुमची आवड जी आहे तीच निवड केली आणि तीच आवड एवढी पराकोटीला घेऊन गेली ना, शेवटी आपोआप ती तुम्हाला तुमची रोजीरोटी द्यायला सुरुवात करते. आणि माझ्या दृष्टीनं शिक्षण फक्त रोजीरोटीसाठी नाही. शिक्षण आहे ते तुमची बौद्धिक भूक भागवण्यासाठी, पोटाची भूक भागवण्यासाठी नाही, तर डोक्याची भूक आहे ना, ती भागवण्यासाठी शिक्षण असायला पाहिजे आणि आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. ज्यावेळेस तुम्ही ही तुमची भूक वाढवून खूप काही अचीव करताना हळूहळू आपोआप तुम्हाला ते द्यायला सुरुवात करतं. रोजीरोटी भेटते, संपत्ती भेटते, सगळंच भेटतं. आणि तुम्ही जर शिकलेले असाल, ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेले असाल, तर तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या घरात, तुमच्या दारात, तुमच्या गल्लीत, तुमच्या गावात तुम्हाला एक सेपरेट स्थान भेटतं. कुणाच्या म्हणजे सेपरेट एक रिस्पेक्ट भेटते, बरोबर? ती भेटायला पाहिजे. ती कधी भेटते? जर तुम्ही तुमचा सर्वांगीण विकास करून घेतला तर. ठीक. तर बॉटनीमध्ये काय स्टडी केलं जातं? बॉटनीमध्ये स्टडी केले जातात प्लांट्स. व्हॉट इज प्लांट्स? टू whom we can call plant? विचार करा. ठीक, बरोबर. जे ग्रीन आहेत ते प्लांट्स, बरोबर. ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल आहे, ज्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस करण्याची ॲबिलिटी आहे, त्यांना आपण प्लांट्स असं म्हणतो. मग फक्त एवढंच काही कॅरेक्टर असतं का? काही ॲनिमल्स पण आहेत जे थोडेसे ग्रीन असतात, किंवा काही फंजाय पण आहेत. फंजाय म्हणजे प्लांटमधला एक ग्रुप आहे बुरशीचा. त्यांना पण ते ग्रीन नसतात, पण ते त्यांचं जीवन जगू शकतात बुवा. फोटोसिंथेसिस करत नाहीत, पण काहीतरी डिकेइंग मटेरियलवरती रॉटिंग करून किंवा त्याला कुजवून त्यातनं एनर्जी ऑब्टेन करून ते जगतात, किंवा ग्रीन प्लांटवरती डिसीज फॉर्म करून ते जगतात, बरोबर. सो फंजाय दे आर नॉट ग्रीन. सो नॉट ओनली प्रेझन्स ऑफ क्लोरोफिल कॅन डिफाईन प्लांट्स. Plants are such an organism where cell wall is there, where chlorophyll is there. Getting? Cell wall असणं एक खूप महत्त्वाचं काम कॅरेक्टर आहे, प्रेझन्स ऑफ सेल वॉल. ॲनिमलमध्ये आणि प्लांटमध्ये हा फरक आहे. तुम्ही तुमची स्किन प्रेस करून बघा, ती दबते आणि परत त्याच जागेवरती रिकवर होते. ॲम आय राईट? बरोबर. का होतं हे? बिकॉज युअर सेल्स आर बाउंडेड बाय सेल मेम्ब्रेन ओनली, नॉट सेल वॉल. पण प्लांट्समध्ये बघा, एखाद्या खोडाला तुमच्या शेजारच्या जोरात बुक्की मारून बघा, ते दबतंय का बघा? नाही दबत. बिकॉज इट पोजेसेस सेल वॉल अँड लिग्निन डिपॉझिटेड सेल वॉल, सेल्युलोजपासून बनलेली सेल वॉल जी हार्ड असते. दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स. देर आर मेनी कॅरेक्टर्स. Still, cell wall, presence of cell wall, presence of chlorophyll are enough to define the plants. मला बरेच वेळेस FYच्या पोरांना विचारावंसं वाटतं, हे प्लांट्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत का की नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत? आय नो जवाहर स्टुडंट, दॅट्स वाय आय एम गोईंग अप टू धिस लेवल. तुम्ही समोर याल ना, त्यावेळेस आपण बोलूच, भेटूच, आणि त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सगळे काय तुमचे डाऊट्स असतील ते क्लिअर करेल. आत्ताही ऑनलाईन तुम्ही मला प्रश्न विचारू शकता काही. आय विल बी देअर अँड आय विल बी हॅपी टू हेल्प यू. तर जवाहरच्या मुलांना मी पहिल्यांदा प्रश्न विचारतो, आर प्लांट्स लिव्हिंग थिंग्स? प्लांट्स ह्या लिव्हिंग गोष्टी आहेत का? काही जण म्हणतात हो, काही जण म्हणतात नाही. टू whom we call living things? कुणाला म्हणतो आपण लिव्हिंग थिंग्स? ज्यांची वाढ होते ना
आणि जे रिप्रोड्यूस होतात त्यांना लिव्हिंग थिंग्स म्हणायचं. तुमच्या शरीराची वाढ होते, यू आर लिव्हिंग. आणि तुमच्या म्हणजे रिप्रोडक्शन होतं, मुलं बाळं तयार होतात, लिव्हिंग थिंग्स. गॉट इट. प्लांट्सला पण सीड्स तयार होतात, फ्रूट्स तयार होतात, त्यांची ही अपायकल ग्रोथ होते, वाढ होते. सो दे आर लिव्हिंग थिंग्स, बट दे आर स्टेशनरी, दे आर स्टॅग्नंट ऑन अ पर्टिक्युलर प्लेस. एकाच जागेवरती स्थिर असतात. काही आहेत जे मुव्हिंग पण असतात. आल्गी मूव्ह होतात, फंजाई मूव्ह होतात. काही प्लांट्सचे, लोअर प्लांट्सचे ग्रुप आहेत जे मूव्ह होऊ शकतात ड्यू टू एक्सटर्नल फोर्सेस, एक्सटर्नल करंट्स. वॉटर करंट असेल, विंड करंट असेल, कशाने तरी ते मूव्ह होऊ शकतात. ठीक. आपला सब्जेक्ट आहे प्लांट डायव्हर्सिटी. प्लांट कळाले, आता प्लांट डायव्हर्सिटी. व्हॉट इज मीन बाय डायव्हर्सिटी? डायव्हर्सिटी मीन्स वैविध्य, सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस is commonly called as diversity. आंबे खाल्ले तुम्ही, है ना? आंबे खाता, मँगो. आंब्याची डायव्हर्सिटी जरा लक्षात आणा. काही जुने आपल्या गावाकडचे किंवा जंगलातले किंवा शेताच्या बांधावरचे मोठे मोठे आंब्याची झाडं असायची. छोटी गोटी आंबा असायचा, आमट्या आंबा असायचा, शेप्या नावाचा, नाऱ्या नावाचा, पिवळ्या नावाचा, काळ्या नावाचा, है ना? वेगवेगळ्या नावाचे आंबे असायचे. आपल्या गावातले आंबे असतात, त्यांची सगळ्यांची टेस्ट वेगवेगळी असते. सगळ्यांचं जे वरचं पेरिकार्प आहे, म्हणजे वरचं जे कातडं आहे, त्यांची साईज वेगळी असते, गर वेगळा असतो, चव, वास सगळं काही वेगवेगळं असतं, है ना? पण तो आहे आंबाच. दिस इज कॉल्ड ॲज डायव्हर्सिटी. बरोबर. आणि आपण पुढच्या 3 वर्षामध्ये प्लांट डायव्हर्सिटी शिकणार आहे. तुमचा पेपर फर्स्ट हा नेहमी प्लांट डायव्हर्सिटी फर्स्ट, प्लांट डायव्हर्सिटी सेकंड, प्लांट डायव्हर्सिटी थर्ड, प्लांट डायव्हर्सिटी फोर्थ, प्लांट डायव्हर्सिटी 5, प्लांट डायव्हर्सिटी 6, असे 6 सब्जेक्ट असतील तुम्हाला प्लांट डायव्हर्सिटीवरती. मग हे प्लांट्स आहेत ना, ते वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड केलेले आहेत. ते कसे डिवाइड केलेत हे पुढच्या लेक्चरला आपण बघूया. या लेक्चरला मी तुम्हाला डिस्कस करतोय प्लांट डायव्हर्सिटी फर्स्ट मधला सिलेबस आणि त्याचा ओव्हरव्ह्यू. देर आर 3 टॉपिक्स or 3 units in plant diversity first. First unit is algae, second unit is fungi, third unit is bryophyte. Algae, fungi, bryophyte. हा बॉटमला जो चेहरा दिसतोय ना, फोटो दिसतोय, तो आहे मी, तुमचा शिक्षक डॉक्टर अविनाश अडसूळ. ठीक. हे 3 युनिट आहेत आपल्या प्लांट डायव्हर्सिटी फर्स्टमध्ये. पहिली युनिट आहे algae. What are algae? Algae are aquatic cryptogamic plants, non-flowering plants. They are unicellular to giant. They are colonial to filamentous to parenchymatous to pseudoparenchymatous. शब्द फेकत जात नाही, मी फक्त तुम्हाला हे समजून सांगेल तुम्हाला जसं मी पुढं पुढं जाईल तसं. धागे धागे असतात पाण्यामध्ये शेवाळाचे. शेवाळ शिकायचं आपल्याला. 3 वर्ष शेवाळ शिकणार आहे. त्यातला लोअर मोस्ट आणि सिम्पलेस्ट ग्रुप फर्स्ट इयरला आहे. काही काही शेवाळ जेलॅटिनस असतात, म्हणजे अगदी गिळगिळीत असे. काही धाग्यांचे असतात, काही आपल्या झाडांसारखी त्यांची पानं पण असतात. बरोबर. ते शेवाळ शिकायचे. त्यातले 2 शेवाळ आपल्याला शिकायचे आहेत. एक आहे नॉस्टॉक आणि दुसरा आहे स्पायरोगायरा नावाचं. नॉस्टॉक आणि स्पायरोगायरा यांचं स्ट्रक्चर शिकायचं. नेमकी बॉडी स्ट्रक्चर कसं असते, त्यांची लाईफ सायकल काय असते आणि त्यांची सिस्टमॅटिक पोझिशन, म्हणजे क्लासिफिकेशनमध्ये त्यांचं हायरार्की किंवा त्यांचं क्लासिफिकेशन कुठे आणि कसं झालं आहे हे शिकायचं. नॉस्टॉक आणि स्पायरोगायरा. नॉस्टॉक हा सायनोफायसी मधला एक मेंबर आहे, ज्याला ब्ल्यू ग्रीन अल्गी असं म्हटलं जातं. स्पायरोगायरा हा क्लोरोफायसी म्हणजे ग्रीन अल्गी मधला एक मेंबर आहे. त्यांचं
स्ट्रक्चर कसं असते, थॅलसचं स्ट्रक्चर कसं असते ते आपण पुढच्या काही लेक्चरमध्ये शिकूच. आणि ओव्हरऑल इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ आल्गीचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहेत हे आपण शिकून घ्यायचे. दुसरं युनिट आहे फंजाय. फंजाय दे आर नॉन क्लोरोफिलस क्रिप्टोगॅमिक थॅलॉइड प्लांट्स. त्यांच्यात क्लोरोफिल नसते. दे आर नॉट ग्रीन. फंजायला मराठीत म्हटलं जातं कवके, कवक, किंवा दुसरा शब्द त्याला बुरशी. बुरशी हा शब्द आहे. हे क्लोरोफिल नसलेले आहेत पण ते प्लांट्स आहेत. मग ते जगतात कसे, त्यांचा मोड ऑफ न्यूट्रिशन आपल्याला शिकायचं. यातलाच तिसरा पॉईंट आहे मोड ऑफ न्यूट्रिशन ऑफ फंजाय. दे आर समटाईम पॅरासायटिक, दे आर समटाईम सॅप्रोफायटिक, समटाईम दे आर सिम्बायोटिक. पॅरासायटिक म्हणजे काय, दिस फंजाय दे ग्रो ऑन अनादर प्लांट. दुसऱ्या झाडांवरती हे बुरशी वाढते आणि बुरशी वाढून त्या झाडाला मारून टाकते. याला म्हणायचं पॅरासाईट. जिवंत झाडावरती बुरशी आणखीन कुठे वाढते, जर भाकरी एखादी टोपल्यात तशी 2 दिवस राहिली आणि आपण गावाला गेलो परत 2 दिवसांनी आलो तर भाकरीवरती जे हिरव्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाचा थर तयार झालेला असतो ना बुरशीचा, तो आहे फंजायचा थर. त्यालाच फंजाय म्हणतात. म्हणजे तो उष्ट्या अन्नावरती पडलेल्या कुठेतरी अन्नावरती किंवा एखाद्या वूड लॉगवरती किंवा लाकडाच्या ओंडक्यावरती, पालापाचोळ्यावरती, जिथे कुठे ऑर्गॅनिक मटेरियल असेल, झाडापासून तयार झालेलं मटेरियल असेल किंवा प्राण्यांपासून तयार झालेलं मटेरियल असेल, त्याच्यावरती ही बुरशी वाढते. म्हणजे आयदर ती जिवंत झाडावरती प्राण्यांवरती वाढू शकते किंवा ती मेलेल्या प्राण्याच्या झाडांच्या रिमेनंटवरती म्हणजे राहिलेल्या गोष्टींवरती वाढू शकते. याला म्हणायचं सॅप्रोफाईट. डेड डिकेइंग मॅटरवरती वाढणारे फंजाय यांना म्हणायचं सॅप्रोफाईट. कधी कधी हे फंजाय सिम्बायोटिक असतात. दे लिव्ह विथ असोसिएशन विथ अदर प्लांट्स कॉल्ड ॲज आल्गी. आल्गींसोबत ते असोसिएशनमध्ये राहतात आणि दगडफूल म्हणजे लायकेन असं ते तयार करतात. तर आपल्याला शिकायचं आहे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ फंजाय. या फंजायचा माणसाला काय उपयोग होऊ शकतो हा एक टॉपिक आहे. खूप सारा उपयोग आहे, तो आपण त्यावेळेस शिकू. देन स्ट्रक्चर ऑफ लाईफ, स्ट्रक्चर अँड लाईफ सायकल ऑफ रायझोपस अँड ॲस्परजिलस. रायझोपस किंवा त्याला सिस्टोपस असं पण म्हटलं जातं. रायझोपस, सिस्टोपस आणि ॲस्परजिलस यांचं आपल्याला स्ट्रक्चर, लाईफ सायकल आणि सिस्टमॅटिक पोझिशन एवढं काही बघायचं. तिसरं युनिट आहे ब्रायोफायटा. ब्रायोफायटा हे पण एक थॅलॉइड किंवा थोडेफार आल्गी फंजायपेक्षा इव्हॉल्ड असे प्लांट ग्रुप्स आहेत. त्यातले 3 क्लास आहेत त्याच्यामध्ये, हिपॅटेसी, अँथोसेरोटेसी आणि मॉसेस. हिपॅटेसी, अँथोसेरोटेसी आणि मॉसेस असे 3 क्लासेस आहेत. त्यातले हिपॅटेसीचे जनरल कॅरेक्टर्स आपल्याला शिकायचे आणि एक ब्रायोफाईट शिकायचं, त्याचं नाव आहे रिक्शिया. त्याचं पण प्लांट स्ट्रक्चर, त्याची लाईफ सायकल आणि त्याचं सिस्टमॅटिक पोझिशन ह्या 3 गोष्टी आपल्याला शिकायच्या. तर एन्जॉय करत तुम्ही शिकाल ना तर तुम्हाला हे काही विशेष वेगळं असं काही वाटणार नाही. आणि तुम्ही राहताय जव्हारमध्ये जिथे खूप सारी प्लांट डायव्हर्सिटी आहे. प्लांट्समध्ये खूप डिफरन्सेस, खूप सिमिलॅरिटी, डायव्हर्सिटी आहे, वैविध्य आहे. त्यामुळे तुम्हाला सगळे हे प्लांट्स माहितीच आहेत. ते फक्त मी तुम्हाला सायंटिफिक व्ह्यूनं एकदा मायक्रोस्कोप खाली किंवा तुमच्या डोळ्याखालनं घालायचे आहेत सायंटिफिक व्ह्यूनं. बस एवढंच काम आहे माझं. सो इट विल बी फन. आय एम saying that it will be fun to study all these plants. I hope we'll meet soon. Till then, I will be posting you such different videos and some audio lectures in your group. So be with me, be patient. I will be posting you
new and beautiful videos in future. Right now, thanks for today's attendance. Bye.